होतं का दादा? नव्हतं बोलवलं. माझ्यावर जबाबदारी टाकली. अख्ख्या प्रोसेस मध्ये मी एकटा होतो. तुला आता अचानक उभं केलं तर तुला काय कळणार आहे त्यातलं? बाबांनी तुझ्यावर जबाबदारी टाकली, मग केअरटेकर अनुला का केलं? मुलांच्या नावावर केलं ना. अरे पण मुलं माझीच आहेत ना, म्हणून तर मी तुला सांगतोय. तुला काहीच माहित नाहीये. बरं ओके चल, मी तुला विचारतो, आबांचा हॉस्पिटलचा खर्च किती? नाही माहिती. आईला कुठली औषधं चालू आहे, तिच्या गोळ्यांचा खर्च किती? तुला नाही माहिती. आणि म्हणूनच मी तुला सांगतो की हे सगळे मी हँडल करतोय, तर मला करू दे. कर ना, तू हँडल कर, पण मला घे ना त्याच्यात इन्व्हॉल्व करून. मोठा भाऊ आहे ना मी. सारखं बायकोच्या पदराखाली लपणं मला जमत नाही. हा काय ना, तुझा आत्ता बोलविता धनी कोण आहे हे सगळ्यांना कळत आहे. तुझं स्वतःचं मतच नाहीये, त्याचं कारण आहे तू ना लूजर आहेस, लूजर. आणि हे मी तुला म्हणतोय. अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, याचं तरी भान ठेव. कसं एवढं महाग झालं तुला? हा काय करताय तुम्ही? मुलांसमोर पैशांवरून भांडणारा? भाऊजी प्लीज, अशाने काय संस्कार होतील मुलांवर? आई बोला ना त्यांना काहीतरी. मी काय सांगू? दोघांचंही म्हणणं बरोबर आहे.